वैद्यकीय क्षेत्रातील महान मोठं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्या सर्व समोर उपस्थित आहे. डॉक्टर साहेब नमस्कार. डॉक्टर साहेब, तुमचं नाव व तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? हॅलो, सगळ्या लावले तर मी डॉक्टर जगन्नाथ रामदास परसाले. माझं मूळ गाव सेलू तालुक्यामध्ये दिग्रस बुद्रुक तालुका सेलू जिल्हा परभणी हे माझं मूळ गाव आहे तिथं. आणि व्यवसायानिमित्तानं मी इथं आष्टी 30 वर्षापूर्वी आलो. तर मी माझं शिक्षण तुमच्यासारखंच झालं. मराठी मीडियम शाळा 1ली ते 4वी पर्यंत प्राथमिक शिक्षण खेड्यामध्ये गावात दिग्रसमध्ये, 5वी ते 10वी सेलूमध्ये. तर त्या सध्या जे तुम्हाला जे सुविधा आहे त्या काळात आम्हाला तुटपुंज्या सुविधा असायच्या. माझं गाव 5वी ते 10वी जे माझं शिक्षण सेलूला झालं ते 6 किलोमीटर माझं गाव आहे सेलूपासून. आणि त्या काळात आम्हाला सायकल वगैरे काही भेटायची नाही. तर असंच पायी रोज अपडाऊन करावं लागायचं, येणं जाणं करावं लागायचं. आणि पायी यायचं म्हणजे पायात स्लीपर वगैरे चप्पल वगैरे काही नाही, बगर चपलाच आम्ही यायचं. त्या काळात रोज सकाळी निघायचं, शाळेत यायचं, दिवसभर शाळा करायचं, संध्याकाळी वापस करायचं. असं सोपं प्रवास. आणि मी काही असं खूप ब्रिलियंट वगैरे काही नव्हतं, असं एक साधारण विद्यार्थी. या दरम्यान सर आम्हाला तुमचे आई वडील आणि तुमचे भावंड तुम्ही किती जण आहेत? तर आम्ही एकूण 7 भावंड, म्हणजे भाऊ 7 आहोत आणि बहिणी 3. असं मोठं परिवार आहे. आणि शेतकरी कुटुंब. घरी आमचे मोठे बंधू बहीण 10वीपर्यंत शिकले, बाकी आई वडील शिक्षित. असं साधारण कुटुंब तुमच्यासारखं. तुम्हाला घरात कोणी शिकलेलं तुमच्या घरामध्ये? माझ्या घरात दुसरं शिकलेलं मीच डॉक्टर झालो पाहिजे आमच्या घरामध्ये. बाकी माझा भाऊ आणि बहीण 10वीपर्यंत शिकले होते. माझ्यापेक्षा मोठे होते. बरं, 10वीपर्यंत शिक्षण तुम्ही कसं घेतलं डॉक्टर साहेब? 10वीपर्यंत शिक्षण म्हणजे दिग्रसवरून सेलूला कशा पद्धतीने? हा, तर मी रोज पायी घ्यायचो सेलू गावापासून सेलूला पायी घ्यायचो. आणवानीच यायचो. सायकल वगैरे त्या काळात नसायची. कपडे बी एकच ड्रेस असतात. आम्हाला शाळेचा युनिफॉर्म सुद्धा भेटायचा नाही. शाळेत खालीचे कपडे आणि ते रेग्याचे पॅन्ट, म्हणजे अंडरपॅन्टच असेल. माझं व्यक्तिमत्व असं त्या बारक्या पोरासारखंच होतं. जास्त स्ट्रॉंग वगैरे होते का असं बारीकच होतं. त्यामुळे ते हाफ पॅन्ट आणि एक शर्ट घालून द्यायचं शाळेमध्ये. आणि आम्हाला ते असं दप्तर वगैरे काय फेडायचं नाही. त्या काळात नेमकंच याचं खेळायला आले होते, युरिया हातात खेळायला. त्याची आम्हाला घरचे वगैरे थैली शिवून वगैरे द्यायचे. आणि आम्हाला पुस्तक वगैरे काय नाही, एक वही कांडी असते, कांडी म्हणतो एक कांडी घेऊन द्यायची. एक मी नाही, कांडी, एक कांडी आणि एक वही आणि एक मराठीचे पुस्तक. बस झालं आमचं. बाकी सगळं स्वाध्याय वगैरे असं काही नसेल. एक वही, एक पुस्तक आणि मराठी पुस्तक. सेलू ते दिग्रस तुम्ही दररोज पायी येणं करायचे? हा, रोज पायी येणं. तर हा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला अत्यंत जरुरीचा आहे की सर वर्ग 5वी ते 10वी पर्यंत सेलू ते दिग्रस साधारणतः 6-7 किलोमीटर अंतर आहे. तर दररोज पायी शाळेत यायचे आणि पायी शाळेतून घरी जायचे. बरं सर, दुसरं असं विचारायचं की 10वी नंतर काय टर्निंग पॉईंट झाला की तुम्ही वैद्यकीय व्यवसायाकडे वळाले, म्हणजे शिक्षण घेतलं? हा, तर मी डॉक्टर कसा झालो तर घरची परिस्थिती तर बेताच होती. घरचे लोक तर मला काही शिक्षण म्हणजे एकंदरीत परिस्थिती कशी होती घरची ते थोडक्यात वर्णन करा. घरची परिस्थिती गरीबच होती. त्यामुळे मला त्यांनी काही पुढील शिक्षणासाठी परवानगी दिली नाही. यासाठी त्यांनी मला काय केलं की एका डॉक्टरकडे असं कंपाऊंडर म्हणून ठेवलं. आमचे सेलूचे डॉक्टर आदरणीय मारणी साहेब त्यांच्याकडे मला ठेवलं त्यांनी. आणि तिथून मग मला थोडं मोटिवेशन मिळालं
आणि तिथूनच मी ठरवलं की आता महालक्ष्मी साहेबाकडे काय रोज घ्यायचं? त्या काळात मला 2 रुपये रोज मिळायचा. 2 रुपये रोज 60 महिना असेल त्या काळात. 24 तास ड्युटी. मी ते मुक्कामाला त्यांच्याकडे राहायचो. लहान 10वी पास झालो 16-17 वर्ष. त्यामुळे मी त्यांच्याकडे राहायचो. माझा डब्बा वगैरे घेऊन यायचो. आणि त्या काळात मला 60 महिना मी 3 वर्ष काम केलं त्यांच्याकडे. तर त्या 3 वर्षात असताना त्या सरांकडून खूप मला शिकायला मिळालं. खूप मोटिवेशन मिळालं. सरांचा स्वभाव खूप सुंदर होता. आणि माझ्या लक्षात येतं पण तिथं काम करता करता हे क्षेत्र काही एवढं अवघड नाही. हे आपण सहज करू शकतो. फक्त आता राहिला प्रश्न आर्थिक म्हणजे पैशाचा कशी जोडजमव करायची आणि आपण पुढे शिक्षण कसं घ्यायचं. मग तिथं असं तिथं ओळख होता डॉक्टर बोराडे साहेब म्हणजे अरविंद बोराडे म्हणून पाहुणेच येते. तर त्यांनी मला सांगितलं की 10वी बेसवर एक DHMS ऍडमिशन मिळत आहे त्या काळात. बाकी कोर्स म्हणजे BAMS MBBS पण 10वी बेसवर एक DHMS हा कोर्स सध्या चालू आहे. त्याला ऍडमिशन मिळू शकते ते असं ते डॉक्टर बोराडे साहेब मला त्यावेळेस सांगितलं होतं. मग त्यांनी सांगितलं की कुठे कुठं कॉलेज काय आहे त्याचा शोध घेतला कोणाला बोलून करून. मग खामगावला मला कळलं की तिथं DHMS कॉलेज आहे आणि तिथे 10वी बेसवर ऍडमिशन होऊ शकते. मग 2-3 वर्ष मला झालेली होती सरांकडे मागणी साहेबांकडे. मग त्यांचं सोडून दिलं आणि DHMS ऍडमिशन घेतलं खामगावला. मग DHMS ऍडमिशन घेतल्यावर पुन्हा पैसे काढतात. मग तसं मग माझे मित्र दुसरा एक मित्र होते झुंगर म्हणून येत होते माझे. मग त्यांनी आम्ही असं पार्टनरशिपमध्ये गुत्तेदारी या व्यवसाय केला. मग काही वेळ मग गुत्तेदारी करायचो आम्ही, काही वेळ कॉलेजला जायचो. असं थोडं परेशानी खूप व्हायची त्या काळात. म्हणजे 10-15 दिवस कॉलेजला जायचो, 10-15 दिवस इकडे यायचो. पुन्हा शाळेत मग पूर्ण करायची वह्या हे कम्प्लीट करायच्या राहायच्या. त्यांना समजून सांगितलं की माझा असं थोडं अडचण आहे, आर्थिक परिस्थितीमुळे मी असं कामं करतो. मग थोडं असं कसं करता करता त्यांनी थोडं ऍडजस्ट करून घेतलं समजा. खामगावला एकंदरीत तुम्ही शिक्षण घेत असताना तुमच्या रूमची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, हा खर्च कशा पद्धतीने म्हणजे भागवला तिथे? कारण घरचं पाठबळ काहीच नव्हतं तुम्हाला. घरचं पाठबळ मला काहीच नव्हतं. म्हणजे अगदी 1 रुपया सुद्धा घरून पैसा घेतला नाही. माझं शिक्षण कंप्लीट करण्यासाठी मी घरून पैसा घेतला नाही. हे तुम्हाला आवर्जून सांगतो. कारण घरची परिस्थिती सगळी कोरडाव शेती करी आणि सगळे मोठं कुटुंब आमचं. त्यामुळे घरून काही आर्थिक पाठबळ असं शक्यता नव्हती. मग मी खामगावला गेल्यावर काय तिथं रूम वगैरे इतर आमची मित्र कंपनी होती. मग ते रूमवर वगैरे राहायचे. पण माझं कसं व्हायचं मी काही दिवस तिकडे राहायचो, काही दिवस इकडे राहायचो. त्यामुळे मला ते रूम परवडत नव्हतं. त्या काळात रूमला काही जास्त महिना नव्हता. 100 रुपये महिना होता तरी जास्तीत जास्त. पण तो म्हणजे परवडायचा नाही त्या काळात. मग मी काय ठरवलं की लॉजवर राहायचं. लॉजवर मी तिथं 2 रुपये रोज असायचं ठोकायला. मग तिथं अगोदर लॉजच केली. मग 20 दिवस राहायचं 40 रुपये द्यायचे आपले. 100 रुपये दिल्यापेक्षा 40 रुपयात व्हायचं काम माझं. मग तिथं राहता काय झालं की ते लॉजवाल्यासोबत माझी खूप ओळख झाली, चांगली ओळख झाली त्या लॉजवाल्यासोबत. आणि मग मी संध्याकाळी तिचा अभ्यास वगैरे नोट्स कम्प्लीट करायचो. म्हणजे माझा जो गॅप राहिला असायचा 15 दिवसाचा, 10-12 दिवसाचा, तो सुट्ट्यामधला तो दुसऱ्या मुलांच्या वह्या नोट्स आणून कम्प्लीट करायचं. आणि मग मी खूप 12-1 वाजेपर्यंत जागायचं. त्यापर्यंत काय व्हायचं की ते बाहेरून कोणी प्रवासी यायचे. मग ते थोडं डिस्टर्ब व्हायचं तिथं. ते त्या काळात रूममध्ये त्या लॉजमध्ये मी छोटा लाईट लावून ठेवायचे. मेन लाईट त्याच्या काउंटरपाशी राहायचं. मग तिथून अभ्यास करायचं. मग ज्यावेळेस बाहेरचे प्रवासी यायचे त्यावेळेस काय व्हायचं की मग रोज जे रुटीन काम करणारे मुलं ते झोपून जायचे. दिवसभर काम केलं असेल, संध्याकाळी उठायचे नाही. मग ते आले की ते जास्त ते मुलं म्हणून मी काय करायचं, कोणी बेल मारले गेले की जाऊन गेट उडायचं, घ्यायचं तुमचं काय आहे त्याचं नाव घ्यायचं, तुमची रूम असली त्याला देऊन टाकायचं. आपण स्वतःच काम करायचं. मग असं करता करता ते मालकाच्या नाशिकाने हे अक्षर वेगळंच आहे.
पुन्हा ते सकाळी लवकर आले की ते पैसे कोणाकडे माझ्याकडे पैसे राहायचे मी द्यायचो. ते म्हणजे तू कसं काय काम करतो संध्याकाळी पोरं झोपली होती त्यामुळे मी काही या पेशंट हे कस्टमर याला रूम हे त्याचे पैसे देतात. मग त्यांची थोडी मर्जी बसली. मग त्याने नंतर काय केलं की माझ्याकडून पैसे घ्यायचं बंद केलं. ते मग तू संध्याकाळी चांगलं काम करतो त्यामुळे मग ते माझे पैसे घ्यायचे नाही. माझा मेसचे पैसे घ्यायचे नाही, जेवणाचे पैसे घ्यायचे नाही आणि राहायचे पैसे घ्यायचे नाही. मी गेलो की मग ते माझा स्टडी आणि ते नाईट पोरी तिथे चांगलं काम करत करत समजा जॉब आणि एज्युकेशन माझं ते दोन्ही त्यावेळेस बरोबरच झालं. मग पास झालो मी. मग मध्यंतरी काही कारणाने आमचं थोडं कुठे झाली डिस्टर्ब झाली तर मग माझ्याकडे तो अनुभव डॉक्टर बालाजी सरांचा अनुभव होता माझ्याकडे. मग मी काय करतो सायकल घेऊन इकडं सीटला गेलो. शेलू इथून 30 किलोमीटर अंतर आहे. शेलून मग मी सायकलवर यायचो. वाटेत मग टासाळा आहे, डोंगरगाव आहे, नांद्रा आहे, ह्या गावाला मिठी मारायचं. कारण नॉलेज कसं की मी सरांकडे असल्यामुळे मला ते नॉलेज आपल्याकडे होत असते व्यवसायाचं आणि माझं शिक्षणही चालू होतं. मग ते व्हिजिट करायचे तिथून काय 100-150 रुपये मिळायचे. मग मुक्कामाला संध्याकाळी लोणीला जायचो. तिथं माझा 8वी 9वी क्लासमेट होता शिवाजी यादव. लोणीचं कोणी असलं तर ते माहिती असेल. लोणी सायकल वन डे मध्ये काय एक दिवस विद्यार्थ्यांनी हाही मुद्दा व्यवस्थित लक्षात घेणं जरुरी आणि शेलू पासून लोणीपर्यंत सायकलवर अपडाऊन केलेले आणि सायकल ती किरायाची आहे. माझ्याकडे स्वतःची सायकलही नव्हती. सायकल सुद्धा माझी नव्हती, किरायाची सायकल यायची होती. त्या काळात काहीतरी 25-30 पैसे काहीतरी घंटा असं होतं. मग त्यांना ती रोजावर फिरून आणायची. 1 रुपये जायचं असं काहीतरी होतं त्या काळात. जास्त ते रोजावर फिरून आणायचो. या दिवशी मुक्काम लोणीला करायचा. मग पुन्हा लोणीच्या आजूबाजूचे खेडे जसं की सावंगी आहे, लांडकदरा आहे, हातगाव तांडा आहे. हातगाव तांड्याला खूप फिरायचो मी. हातगाव तांडा म्हणजे सगळे खेडे सायकलवर केले. स्वतःच्या मालकीची सायकल सुद्धा नव्हती. बॅग वगैरे आणायला पाहिजे सायकलला. मग हे करायचं. मग ते 2-3 दिवस इकडे थांबायचं. मग इकडे सावंगी आहे, जवळ आहे आणि डासाळ हे गाव करायचं. असं हप्त्यात मला 500-700 रुपये 1000 रुपये जवळपास यायचे मला त्या काळात. आणि प्रवास सगळा सायकलवर. मग पुन्हा एक दिवस झाली की पुन्हा मी कॉलेजला जायचो. कॉलेजला गेलं की मग हे आपलं जे काही दैनंदिन जाणं येणं इतर खर्च ते भागायचे. मला ते राहायला आणि खायला तर पैसे लागायचे नाही. असं एकंदरीत माझं शिक्षण DHMS पूर्ण झालं. त्या दरम्यान काही रंजक किस्सा DHMS मधला काही कॉलेजला असताना रंजक किस्सा म्हणजे असं की सगळे आमचे क्लासमेट गरीब विद्यार्थी मला शिकवायचे. हा हे काय आपण म्हणजे माझं लहान मी त्या काळात खाली साध्या पांढऱ्या कपड्याचे नेहरू शर्ट आणि ट्राउझर घालायचो. त्यामुळे आणि सगळ्यात वाटत हे शेड्यूल विद्यार्थी हे कसं डॉक्टर होणार, कसं दवाखान्यात होणार, हे असं आमच्या सगळ्या सहकारी वाटायचं. आणि आपले मित्र कसं आहे की आपल्याला थोडं म्हणजे जे विद्यार्थी सुद्धा असे संकुचित राहतात किंवा ज्या विद्यार्थ्याला असं परिस्थिती गरीब आहे किंवा ज्यांना स्वतःच्या परिस्थितीमध्ये संकोच वाटतो त्यांनी हा कुठला विशेष करून लक्षात घ्या. जरी का तुम्ही तुमच्या मनात एक वेगळं चाललेलं असते, तुम्हाला परिस्थिती हे करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे हे सगळे लोक श्रीमंताचे आणि या काळात डॉक्टर होणं म्हणजे सगळं श्रीमंताच्या मुलाचं हे होतं. बरोबर, श्रीमंतांना डॉक्टर व्हायचं. कारण की जनरल लोकांना डॉक्टर व्हायचं म्हणजे खूप मोठं हे वाटत नाही. डॉक्टर लोक सामान्य माणसं होऊ शकत नाही असं वाटायचं त्या काळात. आणि मी तुम्हाला ते शेवटी सांगणार की डॉक्टर कोणतंही काही व्हायचं असलं तुम्हाला नेमकं काय करायला पाहिजे. डॉक्टरच तरी कोणतरी जे काय तुम्हाला व्हायचं शेवटी तुम्हाला मुलाखत शेवटी सांगणार. DHMS शिक्षण घेत असताना विद्यालयाचा एखादा प्रसंग जो असेल की विद्यार्थ्यांना मोटिवेशन
त्याचा काहीतरी पोट भरून असा एखादा चांगला प्रसंग आपण सांगा. तुझा एक प्रसंग बाकी तिथं अडचणीत काही आलं नाही. आणि त्या काळात माझे एक मित्र होते गाडेकर म्हणून. तर त्या काळात ते संत तुकडोजी महाराज काम करायचे. तर तुकडोजी महाराजांचं साहित्य बहुतेक जणांनी कोणी वाचलेलं नसेल. तर त्या काळात काय करायचं की ते तिथं असताना तर ते असे प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचे. उद्धवदास गाडेकर म्हणून माझे मित्र होते. तर त्यांच्यासोबत मी खेड्यापाड्यात जायचो. खेड्यापाड्यात काही प्रॉब्लेम आहे, जसं की अंधश्रद्धा आहे. बऱ्याचशा भानगडी तुकडोजी महाराजांनी खूप अंधश्रद्धेवर खूप प्रहार केलेले आहेत. खूप अंधश्रद्धेच्या विरोधात खूप मोठं काम केलेलं आहे. तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर तुम्ही तुकडोजी महाराजांचं साहित्य वाचा तुम्ही. ग्रामगीता आहे त्यांचं मुख्य चांगलं ग्रामगीता म्हणून आहे. मराठीचे साध्या भाषेत प्रवचन वगैरे द्यायचे. काही लहान मुलांना व्यायाम जाण पट्टा असायचा ते शिकवायचे. त्यांच्यासोबत जायचं. त्यावेळेस ठरवलं हे आपल्याला ग्रामीण भागात प्रॅक्टिस करायची. तर तो उद्धवदास गाडेकर तो माझे त्याचे खूप माझ्या जीवनात झालेले प्रभाव पडले. आणि आष्टीची निवड कसं काय केली मग तुम्ही? आष्टीच्या कसं काय आहे? आष्टीची निवड करायचं एक तर सिटीमध्ये दवाखाना करायचा म्हणजे तिथं थोडं अगोदर पगडी नावाचा प्रकार असतो. तिथे ज्याची आपण जागा करतो त्यांना काहीतरी अगोदर म्हणजे ॲडव्हान्स पैसे द्यावे लागतात. तर ते माझ्याकडे तसे त्या पैसे नव्हते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपल्याला कसं की ग्रामीण भागात जी गरज आहे वैद्यकीय सेवेची किंवा ग्रामीण लोकांना जास्त गरज आहे. त्या काळात खेड्यापाड्याला असे एवढे डॉक्टर नव्हते. आणि मग आपण तुकडोजी महाराजांचा कार्यक्रम मी करतच होतो. त्याचं जे मुख्य हे होतं फोकस होता तो खेड्याकडे होता. पण आपल्याला आष्टी ग्रामीण भागात मोडत होती. त्यामुळे तुम्ही त्याला अनुसरून आष्टी निवडता. ठीक आहे डॉक्टर साहेब, आपण इथं आष्टी देण्याच्या अगोदर आपल्या इकडे बरेच समजा दवाखाने हॉस्पिटल तर प्रास्ताविक वैद्यकीय क्षेत्रात जे काम करणारे डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर आपण नवीन या ठिकाणी जो व्यवसाय चालू केला होता त्यावेळेची आपली भूमिका काय होती? त्या काळात कसं की बऱ्याच माहिती एखादा पेशंट सिरियस असला काय त्याला आपलं काय त्याला पुढे विश्वास असेल त्याला घाबरून द्यायचं नाही. आणि एखाद्याला काही आवडत पेशंट त्याला थोडं हेल्प करायची. आणि वेगवेगळं आपलं नॉलेज पण लावून त्याला कसं बाहेर काढता येईल हे प्रयत्न करायचे. त्या काळात मी असे बरेचसे अवघड कामं करायचो ज्यामुळे मला इतर सहकारी पुढे हे करायचे. अवघड कामं म्हणजे लोक दृष्ट व्हायचे. अवघड खूप सिरियस काम करायचे ते लोक. थोडं मला आमचे सहकारी मला थोडं हे करायचं काय करतो असं कसं थोडं त्रास द्यायचं. एकंदरीत या संपूर्ण समजा तुमच्या आतापर्यंत त्यामध्ये खडतरच प्रवास होता. शिक्षण घेत असताना प्रवास सगळा खडतरच होता. हा शिक्षण माझं पूर्ण खडतर प्रवास झालं. म्हणजे घरून काही सपोर्ट नव्हता. घरून काही सपोर्ट नाही. आणि घरच्याला सगळे ग्रामीण माणसं त्यांना जोपर्यंत मी दवाखाना सुरू केला नाही तोपर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपला मुलगा डॉक्टर आहे म्हणून असं त्यांना वाटत होतं. कारण मी कधी इकडं कधी तिकडं कधी सायकलवर फिरायचे. सायकलला फिरायचो. आणि डॉक्टरची क्रेज म्हणजे कसं आहे बाबा की मोठी गाडी आलिशान दवाखाना अशी क्रेज असेल. जेव्हा आपला मुलगा डॉक्टर आहे मग आमच्या घरच्याला सुद्धा विश्वास वाटत नव्हतं. बरं डॉक्टर साहेब, आता डॉक्टर साहेबांचे मोठे चिरंजीव रशियाला MBBS प्रशिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर आता कौटुंबिक माहिती सर्व आपल्या परिसरामध्ये माहिती आहे. परंतु आता इथं 8वी ते 12वी 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी बसले. आम्ही बरेचसे प्रश्न तुमच्यासाठी काढलेले होते अहमद सरांनी. परंतु आता या मुलाखतीच्या
दरम्यान विद्यार्थ्यांपैकी कोणाला तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची उत्तरं तुम्हाला आता द्यावी लागतील. विद्यार्थ्यांपैकी मुलं मुली कोणाला सरांना काही प्रश्न विचारायचा आहे? जर विचारायचा असेल तर लवकर. तुमच्या मनामध्ये काही शंका असली काही अभ्यासाच्या संबंधात कुठल्याही समजा कशा पद्धतीने त्यांनी हे यश प्राप्त केलं, गेली 25-30 वर्ष झाली ते रुग्णांची सेवा करतायत, अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचलेले. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असला तर विचारा, नंतर मग साहेबांना आपण मुलांचे जे पुढचे प्रश्न कंटिन्यू करू. विचारायचा आहे कोणाला प्रश्न? ठीक आहे. काय तर सर मग आता विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल एकंदरीत पूर्ण? ठीक आहे, माहिती बाळा भाऊची कंडाय. नाही, नीटची परीक्षा नव्हती त्या काळात. त्या काळात तुमचं हे जे पर्सेंटेज आहे ती सरासरी MBBS ला लागण्यासाठी 60% मार्क लागायचे. त्या विद्यार्थ्याला 60% मार्क पडले तो MBBS ला लागेल असं नीट किंवा CET असं प्रस्तुत काय दहावीला मला फक्त 40% मार्क होते. ऐकून घ्या तुम्ही आधी. सगळेजण एक मुद्दा लक्षात घ्या, विद्यार्थ्याला कसं आहे की इंग्लिश आणि गणिताची जास्त भीती वाटते, बरोबर आहे. आणि तुम्हाला एक ऍडव्हान्स माहिती सांगतो, मी 10वीला इंग्लिश मध्ये नापास झालो, मी सप्लिमेंट मध्ये पास झालो. मी सप्लिमेंट मध्ये पास झालो, 10वीला इंग्लिश मध्ये नापास झालो, कारण की आम्हाला इंग्लिश द्वारे जास्त होतं. मला 10वी पुस्तक त्यामुळे आमचं येतच नाही, म्हणजे मला त्याच्यात काही कमी वाटत नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही एखादी गोष्ट जर ठरवली म्हणा तर तुम्ही ती 100% करू शकता. मला तुम्ही आपल्याला जे नोंदणी आहे की मला गणित येत नाही, मला इंग्लिश येत नाही, हे सगळे करून जसं की आता हे बल्ब लागलेलं आहे, लाईटचा शूट न्यूटन लावला, एडिसन लावला. तर हे कसं आहे की त्याच्या डोक्यात अगोदर सगळे लक्षात घ्यायला घेऊन तुम्हाला जी गोष्ट करायची अगोदर तुमच्या डोक्यात कल्पना यायला पाहिजे. अगोदर तुम्ही तुमच्या डोक्यात त्याची कल्पना करायची, मला असं करायचं. एडिसनने मी काय केलं की अगोदर डायरेक्ट त्याचा काही शोध लागला नाही लाईटचा किंवा बल्बचा जे काय असेल, तर त्याने अगोदर कल्पना केली म्हणून त्याने वेगवेगळे प्रयोग केले. तुम्हाला जे बी काय व्हायचंय अगोदर तुमच्या डोक्यात कल्पना यायला पाहिजे. अगोदर तुम्ही ती अगोदर डोक्यात सुचवायची कल्पना, अगोदर तिला बनवायचं डोक्यात आणि मग त्या गोष्टीला हळूहळू प्रयत्न करायचा. त्या काळात आमचा एक कोर्स असा होता तो डीएचएमएस होता. तर आमच्या घरचे प्रतिसाद यासाठी होते की त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं आणि डॉक्टर म्हणून म्हणजे त्यांना खूप मोठी गोष्ट वाटायची, खूप खर्चिक काम वाटायचं. आणि त्या काळात डीएचएमएस होण्यासाठी जवळपास 5 ते 10 हजार रुपये खर्च यायचा. पूर्ण कोर्स 4-5 वर्षाचा खर्च 5 ते 10 हजार यायचा. आणि त्या काळात मोठे पैसे भेटायचे, त्यामध्ये थोडं नको म्हणायचे बघा आपल्याला हा झेपणार नाही, परिस्थितीमुळं खर्च झेपणार नाही, त्यामुळे मला सोड देत नव्हतं. पण मी असं बाहेर काम धंदे करून तो कोर्स केला
तुम्ही सायकलवर खेळायला जाऊन येतो. तर मी खेळायला याच्यासाठी येत होतो की अगोदर काय सांगितलं की मी डॉक्टर महाराणी सरांकडे अगोदर 3 वर्ष कम्प्युटरवरून काम केलं 10वी पास करायला. 10वी पास तुम्हाला डॉक्टर क्षेत्रात नॉलेज होतं माझं आणि इकडे माझं शिक्षण चालू होतं आणि सुट्ट्यामध्ये मी काय करायचो आपल्याकडे नॉलेज आहे खेड्यात प्रॅक्टिस. आता आजकाल आपण काय करतो डॉक्टर गावात आहे तुम्ही डॉक्टर गावात येतात मग ते पेशंटला तपासतात मग त्याला पैसे मिळतात. मग मी खेड्याकडे सायकलला याच्यासाठी करायचो की आपल्याला पैसे मिळतात मग ते पैसे आपल्या शिक्षणाला काय मिळतात यासाठी मी खेड्यापाड्याला फिरायचं ऑनलाईन काही फॉर्म नव्हते का डायरेक्ट जाऊ शकतो काय फॉर्म नाही इथं महाराष्ट्रात जायचं त्या काळात कसं असं परीक्षा वगैरे काही नव्हतं. जर तिथं जागा खाली असेल तर त्या काळात ऍडमिशन मिळायचं आणि त्या काळात एवढं जागरूकता नव्हती लोकांमध्ये. मग मी त्या कॉलेजला गेलो भेटलो 2-3 वेळेस जाऊन आलो. मग ते मग कॉलेज सुद्धा या तुम्ही कॉलेज सुद्धा गेलो तिथं मला मित्रांना नायकडे केलं होतं डॉक्टर पोराडी साहेबांनी त्यांच्याकडे गेलो त्या कॉलेजला नायकडे गेलो ते भेटलो त्यांना माझे त्या टीसी द्यायचं काम टीसी द्या ॲडमिशन घेतलं झालं त्या काळात सोपं होतं आपल्या आवड झाली. नाही मलाही स्वतः वाटत नव्हतं की डॉक्टर होईल. मला एखाद्याच्या प्रशिक्षण व्हायला असं असं वाटत होतं. पण ते समोरचे सगळे पेशंट का तुमचे पेशंट नाही असं वाटायचं मला ते. कारण ते आता तुमच्या वयाला पुढे आपण काय होईल चालत नाही पण माझ्या संपर्कात जे असे खूप चांगले माणसं आले आणि त्यांचं मोटिवेशन भेटतं मला. तर मी सांगितलं मला डॉक्टर महाराज साहेब त्यांच्याकडे काम करत मला प्रेरणा मिळाली. हे क्षेत्र काही अवघड नाही. आपण एखाद्या क्षेत्राविषयी खूप आपल्याला भीती वाटते अवघड वाटते तसं अवघड काही नसतं. तुम्ही एकदम मनात ठरवायला पाहिजे. जसं की एडिसन अगोदर ठरवलं शोध लागायचे विजेचा बल्बचा ते अगोदर डोक्यात ठरवलं. मग मी तिथं असताना ठरवलं की आपल्याला डॉक्टर व्हायचं नाही कसंही करू आता बाहेर घ्यायची नाही. तर मी तर त्यासाठी खूप म्हणजे मला तर MBBS व्हायचं ठरवलं पण त्या काळात 12वी करणं जरुरी होतं. पण मला 12वीला ॲडमिशन मिळालं नाही त्यावेळेस कारण माझं पर्सेंटेज कमी होतं. त्या काळात इंग्लिशमध्ये नावाचं होतं आणि त्याला पर्सेंटेज चांगलं लागेल 12वी सायन्स घ्यायला. ज्या काळात आता सारखं वगैरे पण तुम्ही ॲडमिशन घ्या कोचिंग करा काय करायचं होतं त्या काळात. अजून पण विचार असं काय आहे का की जे आर्थिक परिस्थितीने सक्षम आहेत जे हुशार आहेत तेच डॉक्टर होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सक्षम ते डॉक्टर होते तसं नाही. गरीब विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतात. सगळ्यांना अभ्यासी मध्ये सगळ्या गरीब विद्यार्थ्यांना खूप डॉक्टर होता MBBS होता BMS होता PhD होता फक्त तुमचे पर्सेंटेज चांगले पाहिजे तुमचे पर्सेंटेज चांगले पाहिजे आणि तुम्ही फोकस देऊन अभ्यास करायचा. तुम्ही आपण ठरवायचं आपल्या मनात आपला डॉक्टर पाहिजे जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत मला एक करता येणार नाही. घरच्यांनी शाळेत घातलंय आपलं तर बसायचं पुस्तक घेतलं की थोडं पाहायचं तुमच्या डोक्यात असलं पाहिजे एडिशनल साहेब आपल्याला हे करायचं तुमच्या डोक्यात राहिलं मग तुम्ही त्या दृष्टीने प्रवास करता. तुम्हाला इंग्लिश आवड वाटत नाही गणित आवड वाटत नाही अभ्यास आवड वाटत नाही कोणत्या अडचणी आल्या तरी त्याचं काही वाटत नाही. तुम्ही अगोदर ठरवा तुमच्या डोक्यात आपल्याला करायचे काय एकदा ठरवलं की ठरवलं. अजून कोणी आहे का वर्ग 12वी सायन्सचे विद्यार्थी. सर तुम्ही वेगवेगळ्या खेळात खेळताना असं काही कधी वाटलं तुम्हाला एखादा पेशंट
म्हणजे तुम्ही काय पेशंट नव्हते वेगवेगळे रोगावर तुम्हाला एवढी म्हणजे एखादा पेशंट असा आला का तुम्हाला या रोगाची माहिती नाही तरी तुम्ही त्याचा उपचार केला आणि वेगवेगळे मेडिसिन दिला. म्हणजे आता कसं हाडाचे वेगळे डॉक्टर म्हणजे पायाचे वेगळा डॉक्टर आहे. तर त्या प्रकार त्यावेळी कोणत्या असा वेगळा एकदम विचित्र पेशंट आला हे रोग तुम्हाला करताना आला तुम्ही त्यावेळी तुमचा विचार करा. डॉक्टर काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक शिकवला की कोणता पेशंट आपल्या कार्यक्षेत्रातला आणि कोणता पेशंट आपण करू शकतो. एखादा पेशंट नॉर्मल आहे का सिरियस हे अगोदर तुम्हाला सगळी दृष्टीने कळतं, अनुभवून कळतं की हा तुमच्या याचा पेशंट आहे, डोळ्याचा आहे, हाडाचा आहे, एखादा हार्ट अटॅकचा पेशंट आहे, हे तुम्हाला कसं अनुभवून लक्षात येतं. ह्या पेशंटला आता थोडं बरं वाटण्यासाठी किंवा याला वाटून थोडं त्याला मोठ्या सेंटरला जाण्यापर्यंत काय करता येईल हे बेसिक नॉलेज असतं. हे बेसिक नॉलेज तुम्हाला ते अनुभवून मिळतं. आता भरपूर काम करतात डोळ्याचे हाडाचे काम तर तुम्ही अलग अलग आणि सगळं नॉलेज काम करू शकत तर तुम्हाला ते कळायला पाहिजे आपण काय करतो गंभीर तोपर्यंत तुम्हाला एक बेसिक नॉलेज असतं पाहिजे त्याला तोपर्यंत त्याला हाय सेंटरला जायचं काय करता येईल तसं तुम्हाला त्याला प्रमुख विचारून जातो. त्याला प्रमुख विचारून योग्य ठिकाणी त्याला रेफर करायचं खूप वाटतं. सध्या तुम्ही वेगवेगळे ह्याच्यावर ऑपरेशन करतात हे काय कोणत्या अनुभव कशा अनुभव आहे शिकलेले वेगवेगळे सध्या आपण जे काम करतो की हे जे अनुभवातून काम करतो जसं की आता पाहिलं असेल जशी पॉइझनिंग आहे एखादा स्नेक बाईट आहे. आता हे 30 वर्षाचं अनुभव आहे आमचा की भरपूर ठिकाणी पाहिलं असेल की ह्या पेशंटचं काय करतात पॉइझन पेशंट दिवसासाठी त्याला पॉइझन पॅटर्न असते ह्या खूप सोपं काय सोपं काम असते त्याला नळी टाकणं पॉइझन बाहेर काढणं हे असे बेसिक ते गोष्टी त्याबरोबर करतात. आता आपण कसं वेगवेगळे पेशंटला वेगवेगळी औषधी देतो तेव्हा तसं काय होतं का? कसं आहे की आपल्याकडे साथीचे आजार असतात जसं की वॉटर पोल्युशन तुमच्या खाण्यातून पिण्यातून हे 80% आजार आपल्या असेच होतात. तुमचं जे अन्न आहे पाणी आहे तुमचं राहणीमान आहे तुमच्या सवयी आहे याच्यातून आजार हे आपल्याला एक अनुभव असतं. सर तुम्हाला म्हणजे घरी तुम्ही सांगितलं नाही का मला तुम्ही 7 काढून नाही देत म्हणून आणि 7 देत नाही तर मी पुढे शिक्षण कसं घेऊ असं कधी विचारलं नाही का तुम्ही? नाही घरच्याला मी म्हटलं होतं त्याला की मला आता असं असं करायचं ते म्हणजे खेळायच्या माणसाला त्याच्यात थिंकिंग कशी होती ना खेळायचा माणूस कारण डॉक्टर जी काही क्रेज वेगळी त्या काळात राहायची ना आणि आपला मुलं डॉक्टर म्हणणार नाही असं आणि ते इकडून त्यांनी पैसे केले तर त्या डॉक्टर किती तुम्ही ते काय सांगता ते लक्ष द्या बोलू नका जर बोलायचं असेल तर बाहेर जा. तर मुलाखतीच्या शेवटी डॉक्टर साहेब आता आमचे जे विद्यार्थी बसलेले आहेत मला ऐकण्यासाठी मला आवडलेली वाक्य मी माझ्या डायरीवरती लिहून ठेवलेली आहे. 2016 साली म्हणजे 16च्या अगोदर हे चित्रपट रिलीज झालेले तर ती वाक्य एकदा वाचून दाखवतो. पहिलं वाक्य आहे 3 इडियट्स पिक्चर मधलं. मी माझ्या डायरीतूनच वाचून दाखवतो म्हणजे मला चांगलं वाचता येईल कारण अक्षर खूप सुंदर आहे. जय भारत माता कोण आवाज आला पहिले ते आवाज आला जाणार तेवढं असते ते वाक्य होते
पहिलं वाक्य होतं थ्री इडियट चित्रपटातील, हिंदीतून वाचायचा प्रयत्न करतोय। काबिल हो जा मेरे बच्चे, कामयाबी तुम्हारे पीछे झक मार कर आएगी। दुसरं वाक्य होतं धूम 3 मधलं आमिर खान साहेबांच्या पिक्चर मध्ये वाक्य होतं, जो काम दुनिया को नामुमकिन लगे, जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है कर्तव्य दिखाने का। तर 17 जानेवारी 2016 ला मी हे वाक्य दिले होते। तिसरं वाक्य होतं बदमाश कंपनी नावाच्या चित्रपटातील, बड़े से बड़ा बिजनेस पैसे से नहीं, एक बड़े आइडिया से बड़ा होता है। चौथं वाक्य होतं यह जवानी है दीवानी, मैं उठना चाहता हूं, त्यामध्ये मला वाटतं ते पोरग सेल्समन असतं, दौड़ना चाहता हूं, गिरना भी चाहता हूं, बस रुकना नहीं चाहता। पाचवं वाक्य महानायक बच्चन साहेबाचा सरकार चित्रपट आला होता, त्याच्यातलं आहे, नजदीकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिए। नंतर नमस्ते लंदन या चित्रपटातील वाक्य, जब तक हार नहीं होती ना तब तक आदमी जीता हुआ रहता है। त्यापुढील 7वं वाक्य चक दे इंडिया, हा पिक्चर तुम्ही सर्वांनी पाहिला असेल। वार करना है तो सामने वाले के गोल पर नहीं, सामने वाले के दिमाग पर करो, गोल खुद ब खुद हो जाएगा। 8वं वाक्य मेरी कोमच्या जीवनावर आधारित चित्रपट होता बॉक्सिंगचा, चित्रपटाचं नाव मेरी कोम होतं, प्रियांका चोप्राने त्याच्यात मेरी कोमचं काम केलेलं होतं। वाक्य होतं कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए। 9वं आणि शेवटचं वाक्य होतं हॅपी न्यू इयर चित्रपटातील, दुनिया में 2 तरह के लोग होते हैं, विनर और लूजर, विनर और लूजर, लेकिन जिंदगी हर लूजर को एक मौका जरूर देती है जिसमें वो विनर बन सकता है।